मुंबई विद्यापीठातून झाले. अनेक शाळांमधून शिक्षक आणि मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. अर्थार्जनासाठी पर्यटन आणि शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे ते घेत असतात. आता पूर्ण वेळ ते निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत आहेत. ते रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षक आहेत. गिधाड संवर्धन करणाऱ्या सिस्केप संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. गेली 30 वर्ष सिस्केप संस्था वेगवेगळ्या स्तरावर कार्य करते आणि गिधाड संवर्धनाबरोबर स्नेक रेस्क्यू, मगर रेस्क्यू, ह्युमन रेस्क्यू अशा अनेक स्तरावर काम करत आहे. आणि सागर सर म्हटलं की गिधाड संवर्धन हे अतूट नातं सगळ्यांसमोर येतं. नुकत्याच घडलेल्या कुंभळे धबधब्यावरील दुर्दैवी घटनेत रेस्क्यू करण्यासाठी टेक्निकल सपोर्ट म्हणून सिस्केपला बोलवण्यात आले होते. या सगळ्या कामात त्यांच्याबरोबर चिंतन, योगेश, ओम, चिराग, अक्षय, यश असे अनेक तरुण सिस्केपचे प्रतिनिधित्व करत असतात. यांच्या सहकार्याने कित्येक वर्ष हे काम अविरतपणे चालू आहे. ते इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचे पुरस्कार प्राप्त आहेत. तसेच किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार, तेरे फाउंडेशन म्हणजे जर्मनीचा पर्यावरण संवर्धनाचा पुरस्कार, महाडचा माणिकरत्न पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय आनंदी जगा असा आहे. ते कसं जगायचं हे आनंदी जगणाऱ्या सागर सरांच्या तोंडून ऐकून घेऊया. मी सागर सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. धन्यवाद. तू आता शाळेतून आलायस, तू शाळेत काय केलेस हे काही त्याला प्रश्न विचारत नाही. आलास ना, आता अर्धा तास वेळ आहे, नाश्ता तयार आहे, तो गरम करून घे किंवा मी देतो तो घे आणि क्लासला जा. नंतर 2 तासाचा क्लास केल्यानंतर आलास, शुभंकरोती पण किंवा काय असेल ते संध्याकाळचं वेळ झाल्यानंतर लगेच पाठाचं तास हे काम आणि टाइम टेबलनुसार अभ्यास करायला सुरुवात कर. तू 10वीला आहेस, तू 9वीला आहेस, 10वीची पहिली पायरी आहे. असं आपण हॅमर करत आमच्या वेळी तसा प्रकार नव्हता, त्यामुळे आम्ही वाचलो. पण आताच्या मुलांमध्ये सगळ्यांनाच ते 95% 90% किंवा 90% हवे आहेत. आणि ते घातल्यानंतर त्याच्यावर एक धाक सांगितला जातो की तू जर हे पर्सेंटेज मिळवलं नाहीस तर महाड सारख्या ठिकाणी ह्या दमा कॉलेजला तुला ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि तिथं म्हणजे ते नुसतं की ज्या कॉलेजमधून मी मोठा झालो, तिथे अप्पावाड आहेत किंवा अनेक तुम्ही सगळे सरकारी आहात, ते सगळेजण या कॉलेजमध्ये म्हणजे मला आठवतंय की लहानपणी आम्ही आनंद घेण्यासाठी खास किंवा हे आनंद उपभोगण्यासाठी त्या क्षणाची वाट बघायचो आणि ते हे करून गोंद घेऊन जायचो कॉलेजला आणि या मंगेश जोशी ते नाटक बघायचो. काय नाटक करायचं, तो आपला तो नाटक करायचा आणि तो स्टेजवर आला ना की खो खो फक्त हसायचा बास. सर इतके उत्तमरित्या या कॉलेजने आपल्याला अनेक ऍक्टर दिलेले आहेत, लेखक दिलेले आहेत, मोठमोठे प्रोफेसर घडवले. आनंद आंबेडकर सरांसारखे प्रोफेसर आहेत, श्रीकांत जोशी सरांसारखे प्रोफेसर आहेत, जॉब सरांसारखे प्रोफेसर आहेत. असं असताना आज त्या कॉलेजबद्दल ऐकताना थोडंसं दुःख होतं आणि आपली सगळी मुलं ही खेळला जातात. जो क्रीम प्लेअर आपण म्हणतो तो खेळला जातो. मग या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही नक्की मुलांमध्ये आनंद शोधताय तर तुमचा आनंद हरवलेला तुमच्या मुलांच्या मनावर लादून त्यांच्याकडून तो घडून घेत आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न माझ्यासमोर पालक घेऊन येतात आणि सांगतात तू बाकी जणांना टाइम टेबल करून दे. मग मी त्यांना म्हणतो बाबा ह्या मुलांचं टाइम टेबल करीताना त्यांच्याकडे जर राहिलो मी तर मी काहीतरी करता येईल. तर ती काय सायकॉलॉजी आहे, तो कुठल्या सायकॉलॉजी नव्हतं. तुम्ही घरात किती वेळ टीव्ही बघता, किती वेळ तुम्ही दोघं नवरा बायको वळून त्या मीडियावर असता, काय वाटते ते तुम्ही बघता आणि तुम्ही नंतर म्हणता की मुलांनी मीडिया हँडल करायचा नाही. मी 10वीमध्ये त्याला मोबाईल बंदी करते. तो फक्त 15 मिनिटे मी आठवड्यातून एक अर्धा तास देते आणि नंतर मी त्याला सांगते ना आठवड्यातून मोबाईल बघायचा नाही. तुम्ही बघू नका बोले, तुम्ही टीव्ही बघू नका बोले, तर तुम्हाला तो बघायचा असतो. मग तुम्ही मुलांना कसं सांगू शकता की तुम्ही बघू नका म्हणून. माझे एक ना अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नातून आपण जातोय, पण पुढे जेव्हा आता फक्त सध्या ऑलिम्पिक चालू आहे आणि आपण वेगवेगळे कुस्तीवीर बघतो किंवा तिरंदाज बघतो, या सगळ्यांची हिस्ट्री बघितली तर शाळेमध्ये किंवा त्यांच्या वेगवेगळ्या आयुष्यामध्ये लहानपणीच्या ते एक प्रकारचे दंगलच होते. आणि मग ते पिक्चर बघताना आपल्याला वाटतं की आपली मुलगी किंवा मुलगा म्हणजे दंगलच घडावी आणि तो ऑलिम्पिकमध्ये पोचावा डायरेक्ट. तर हे सगळं करत असताना पुन्हा तुम्ही किती त्याच्यावर मेहनत घेतली आहे बाबा म्हणून तर हे सगळं बघणं महत्वाचं आहे. आणि त्याकरता मग आपण आपल्या मर्यादा ओळखणं, आपला अंथरूण बघून पाय पसरावे हा एक बघणं आणि नंतर मग स्वप्न रंगवणं आणि स्वप्नाकडे धाव घेऊन त्याप्रमाणे पुढे घेणं असं देखील आहे. महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातीप्राप्त आहेत. आत्ता आपल्याकडे प्रणव कुलकर्णी आहे. प्रणव कुलकर्णी तुम्हाला किती जणांना माहिती नाही. KVSचा अतिशय बॅक बेंचर असा मुलगा. त्याच्यानंतर उन्हाळ म्हणून सिस्केपमध्ये सामील झाला. तसे सिस्केपमध्ये बरेच जण उन्हाळे येतात, पण उन्हाळ म्हणून सामील झाला, त्याला दिशा भेटली
त्यांनी पुन्हा MSc ऍडमिशन घेतलं. ठाण्याला तो रिसर्चला त्यांनी पूर्ण केलं. डेहराडूनला त्याची डॉल्फिनच्या माशाचं संशोधन करण्यासाठी, त्याच्याबद्दलचं संशोधन करण्यासाठी त्याची निवड झाली. भारतीयांमधल्या काही निवडक 13 जणांमध्ये तो होता टॉपमध्ये. तर विशेष कौतुकाचा की TSI विद्यार्थी आपला तिथे 4.5 तास फक्त शाळा होते. नंतर तो काय करतो, मुलगा झोपाखेली काढतो, बाहेर गेली उन्हाळ्यात आपण 7 तास सांगत असतो, ही शाळा बघ 9 तास होते, ही शाळा बघ 7 तास होते, ही इथे काय असं आहे कसं आहे, इथे टीचर शिकवायला नाहीये. पण आज आपला हाच प्रणव आज आंतरराष्ट्रीय ख्यातीवर जाऊन पोहोचला आहे आणि या अभ्यासाने तो रॅप्टासमध्ये पण संशोधन करून होईल आणि लवकरच तो PhD प्राप्त होईल. सो अशा पद्धतीने आपल्याकडे योगेश बसला आहे. योगेशचं कृपाचं संशोधन केवढं मोठं आहे, त्याची डिग्री कोणती असो काय असो, पण आवड करून जेव्हा तो जातो तेव्हा माझ्यासमोर पहिल्यांदा फुलपाखर नाव येतं की योगेश असतो. त्याचं योगेशचं फुलपाखराचं कोशापासूनचं फुलपाखर उडेपर्यंतचं जे डॉक्युमेंटेशन बघितलं तुम्हाला फक्त व्हायला होईल. त्याचा जातीचा शास्त्रीय अभ्यास जेव्हा तो सांगतो तेव्हा फुलपाखरांच्या बद्दल PhD करणारे पण कमी पडतात. तर तिथे योगेशला बोलवलं जातं, त्याचे लेक्चर ऐकायला तिथे लोक उभे असतात. मग ते गरवारे कॉलेज असेल किंवा ठाणा कॉलेज असेल किंवा रत्नागिरीचं कॉलेज असेल, कोकटे सोहळकर, तेव्हा अभिमानानं त्याला जरी तो आता डिग्री पे प्रोफेसर नाही तरी तो एका प्रोफेसराच्या शिवाय कमी आहे का? आणि मग ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये जर आपण जर मूळ शोधलं तर तो आनंद आहे. त्याला आनंद भेटला तेव्हा तो वयाच्या हे सारा आणि काव्याला सर्वजण आले. तर साराची 10वी आहे, पण ती पण 7वीला असताना माझ्याबरोबर आहे. काव्य तर आधी 3रीपासून माझ्याबरोबर देशात प्रवास करते. त्यानंतर दोघी आता पुढे काय करणार माहिती नाही, पण त्यांना त्याच्यासाठी हा प्रवास हवा आहे तर त्यांना आनंद भेटतो. त्या मोबाईलवर पक्षी बघण्यापेक्षा टेरेसवरून ते उलटे बघायचं वेगवेगळे त्यांना चालू असतो. हा बघण्यात त्यांना पहिला आनंद भेटतो. तसाच वेगवेगळा भेटला, तसाच त्या सौरभला पण भेटला. सौरभ जे आहे त्यांनी मास्टर इन सिरामिक केलेलं आहे, मेटल स्कल्पचर केलेलं आहे. भारतीय विद्यापीठाचा तो अतिशय आवडता विद्यार्थी आहे. 2 विषयात त्यांनी मास्टर केलेले आहे आणि त्याचं जे संशोधन मला होती तो ते सिरामिकच्या कर्मचाऱ्यांना कलर देतो ना, त्याच्या कलरचं त्याचं संशोधन एवढं पुस्तक निघेल त्याचं आणि त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचं निघणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी पहिले काय बघितलं, पहिलं तो चांगला 90% वरती होता. नंतर त्याला डॉक्टरकडे जा, मेडिकलकडे जा असं भरपूर सांगण्यात आलं, पण त्याने त्याची कला, त्याची आर्ट शोधली आणि तो आर्ट म्हणूनच आर्टिस्ट म्हणून होणार त्याने ठरवलं आणि तो गेला. याचं उत्तर केवळ एकच होतं की मला आनंद भेटला, जीवनातला मला आनंद भेटला आणि माझ्या गोष्टी मी शॉर्टकट वेळेत आत्ताच या मुलांनी त्यांच्या आत्ताच गोष्टी शॉर्टकट वेळेत मी किती स्थानिक अभ्यंगाचे मागे लागून होतो. तिला म्हटलं तू डॉक्टरच व्हायचं आहे, 90.8% मिळाले की इंग्लिशला. आता ती जर्मनीमध्ये असते, जर्मनी भाषा शिकली तरी तिच्यावर प्रभाव होता मराठीकरांचा, निखिल मराठे सर होते त्यांचा. आणि का, कारण त्याचं इंग्लिशवर अतिशय चांगलं बरोबर होतं, अतिशय उत्तम इंग्लिश स्टोरीज सांगायचे. शेरलॉक होम्स किंवा बाकीचे जेव्हा स्टोरी सांगत होते तेव्हा ते मुली दाखवायचे. स्थानिकांचा प्रभाव वाढला आणि तिने असं ठरवलं की मला 2 पैसा आहे की जिने याचं हॅरी पॉटरच्या सिरीज लिहिल्या आणि नंतर त्याच्यावर पिक्चर निघाले आणि मग वर्ल्ड रेकॉर्ड झाले भाषांची पुस्तकांचे वगैरे. आणि कधी काही जगातील 2 नंबरची श्रीमंत स्त्री होती, एक लेखिका झाली की जिने बसमध्ये एक अर्ध्याचे पुढे हॅरी पॉटरच्या स्टोरीज लिहिल्या. आनंद भेटला तिथं. प्रवास कंटाळा होता, काय करावं, 4 तास प्रवास असतो, त्या तिकीटावर बोलायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं आनंद शोधत ही मंडळी मोठी झाली आणि या मंडळीचं इम्प्रेशन इतकं चांगलं पडलं की आजची ही सगळी तरुण पिढी आहे. आता इथे उर्फेट पण आलाय, उर्फेट पण जबरदस्त भटकंती करत असतो. त्याच्या बाजूला ड्राफ्ट जरी तो पसाराला नसला तरी 4 वाक्यात तो इतकं भारी सांगतो की ते 400 ते कोणी सांगू शकणार आहे, इतकं त्याचं बाजूला प्रभुत्व आहे. ते अशा पद्धतीने ही सगळी तरुण मंडळी जी आता 30 आणि 40 आणि 50 मध्ये आहेत आणि ही एकीकडे आता मुलं इतकी बोलत आहेत, त्याने त्यांच्या दिशा आत्ता ठरवलेलं आहे. आत्ताच्या ह्या वयात ते परदेशी प्रवास करत आहेत. विशेष त्यांच्या आई वडिलांचं कौतुक की त्यांच्याशी खरंच तुम्ही टाळ्या वाजवा की त्यांना माझ्या ताब्यात या 3रीत असताना किंवा 7वीत असताना 2 मुलींना जोडून त्यांना महिन्यापर्यंत परदेशात होतो. एक रूममध्ये आम्ही राहायचो आणि त्याच्यानंतर आमचं तो संशोधन करायचं शेड्यूलमध्ये सकाळी निघाल्या त्यांचा त्यांनी व्हिडिओ दाखवणार आहे. आयलंडला होतो, त्या टेकडीवर चढून म्हणजे तामागडची टेकडी रोज चढायची आणि तिथे दिवसभर पक्ष्यांच्या नोंदी घ्यायच्या. सारांनी काव्याला सांगायचं की तू नोंद घे, जेवढ्या आपण बदल बघितले, एवढे काय बघितले तेवढे बघितले. अशा पक्ष्यांची 5-25 नावं त्यांच्या हातात आहेत. एवढंच नाही तर शास्त्रज्ञांच्या भेटी त्यांच्यावर झाल्या की इंटरनेटला शास्त्र आहे. ते माझ्यावर का आले, पक्ष्यांसाठी आले नाही. आम्हाला याच्याकडून गेलो की आनंद मिळतो. माझी व्याख्या साधी सिंपल होईल सम की आई मला आनंद मिळतो, मला एक सुट्टी एन्जॉय करायची चांगली, मी साऱ्या चालतो. असं आता पण आपली जी सगळी मंडळी आहेत ते रील करताना की छान. त्याच्यापैकी आपला धर्मेश आला नाही. धर्मेशच्या रील्सला 3
1,00,000 जण फॉलोअर्स आहेत. महाराष्ट्राला अतिशय उत्तम असा रिव्ह्यू करणारा तो आहे. सगळे ग्रुप मिळूनच करत असतात. भटक्यावर निघाला व्हिडिओ सुरुवातीला त्यांनी मोबाईलवर चालू केले आणि त्याच्यानंतर मग ते व्हॉट्सअपला त्या इंस्टाग्रामला टाकले. हळूहळू फॉलोअर्स निर्माण झाले. आज त्याला 5 स्टार हॉटेल्सद्वारे बोलवतात, 10 दिवस त्याची राहण्याची व्यवस्था करतात, पैसे देतात आणि त्या हॉटेलची ॲड करून तो 2-3 मिनिटात ते न्यूजवर टाकत असतो. त्याच्याकडे आता वेटिंगला काही हॉटेल्स आहेत. शिवाय क्रूजवर आता तो गेला होता. ज्या महागड्या क्रूजचं तिकीट दिवसाचं 35,000 रुपये आहे मिनिमम. त्या क्रूजवर आता तो जाऊन आला जवळपास 15 दिवस. असंच आता ऑडी वगैरेच्या काही गाड्या आहेत त्यांचं लॉन्चिंग होतं मॉडेल्स. त्याच्या फोटोग्राफी आणि त्याच्या काही शूट करण्यासाठी ओम शिंदे जातो, दीपक शिंदेचा मुलगा. जेव्हा तो माझ्यासमोर 2 वर्ष तो काय करणार म्हणून मला प्रश्न पडला होता, पण त्यांनी त्याची वाट निवडली आणि तो त्या रील्स करतो आणि आता त्याला त्या महागड्या गाड्यांचं छोटंसं कागदाने शूट करण्याच्या महिन्याच त्यांनी केली आता लेटेस्ट. सो एक खूप अभिमानास्पद आहे की ही मुलं त्यांच्या वाटा सोडून शिक्षणाच्या पलीकडे जाऊन ज्याच्यात त्यांना फिरण्यात आनंद भेटतोय. आज मला वाटते ओबीचं मला वाटते 25-27 वेळा तो फ्लाईटने गेला. म्हणजे कधी तो स्वतःच्या तिकीटाने जाईल आणि शंका होती फ्लाईटने प्रवास करेल. आता काय बघावं तर उमेला बघायचं त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये किंवा फेसबुकच्या ग्रुपमध्ये की हा फ्लाईटने पुढे प्रवास करतोय आणि मग त्याला शोधायचा फोन करायचा काय वापस करायला मला. आता तो नुसतं आता भटकंती करत असतो, दरम्यान पण त्याच पद्धतीने फिरत असतो. तर ही सगळी मंडळी आहेत ही नुसतीच अशी नाही डॉक्युमेंटेशन करणारी आहेत. मला जेव्हा मगरीचा प्रकल्प यायचा झाला तर आम्ही मगरी भरपूर पकडल्या. मी तर अगदी 32 वर्ष या रेस्क्यूच्या काळामध्ये आहे. पण डॉक्युमेंटेशन म्हणून ह्या मुलांनी त्याचं केलं. वन विभागाला त्याची नोंद केली आणि आज आपल्याकडे जवळपास 94 मगरी पकडण्याचा एक प्रस्ताव तयार झाला. त्या प्रस्तावावर 9 कोटीचा प्रकल्प खेडला मंजूर झाला आणि खेडला मगर पर्यटन चालू झालं. कारण पूर्ण मगर महोत्सव होतो. त्याच्या ठिकाणी खेळचे तर वगैरे दिसतात, पण त्याचे जास्त डॉक्युमेंटेशन आणि जर दिसणाऱ्या वगैरे आपल्याकडे असतील तर ते महाराष्ट्र सार्वजनिक नदीत आहेत आणि त्याचा खरा अभ्यास आणि रेस्क्यू करत असतात. करत असताना आपली एकमेव महाराष्ट्रातीच नव्हे तर संपूर्ण भारताची एकमेव टीम आहे की जी गुजरातला बोलवली जाते. आनंद डिस्ट्रिक्टला कलेक्टर बोलवतात. महिनाभर त्यांच्या मगरीचं गणना होतं, गिधाराची गणना त्यावेळेला त्या टीमला बोलवलं जातं. केरळसारख्या ठिकाणी तिथं आत्तापर्यंत या ज्या रेस्क्यूच्या काही गोष्टी आहेत, काही ॲक्सिडेंट झालेले आहेत, लँडस्लाईड झाले, त्याकरता आपल्या मुलांना खास बोलवतात इतर राज्यांमध्ये. तर त्यांना खर्च आपल्याकडे महाराष्ट्र मंडळी आहेत ते देतात जाण्याचा, तिथं राहण्याचा, गाडीचा कुठला खर्च या मुलांना दिला जातो. सो या सगळ्या बाबतीत जर मूल बघायला गेलं तर या मुलांनी काय पटकारलंय? पैसा पटकारलाय. काय पटकारलंय? तुमच्या टाइम टेबलनुसार आम्ही वागणार नाही, पण त्यांचं स्वतःचं टाइम टेबल तुम्ही त्यांच्यावर लागू नका. त्यांचं वेळापत्रक त्यांच्याकडे आहे. आपणच म्हणत असतो बाहेर तुला काय उशीर होतोस. तुम्हाला माहिती आहे की रात्री लागतात 2-4 वाजेपर्यंत ते त्या मीडियावर काहीतरी एडिट करत असतात. त्याचा अर्थ असा आहे का की तो 6 वाजता तुला पाहिजे? मग कोणतरी कॉमेंट करते काय आहे योगेशला फोन असतो 12 वाजता उठतो, ते 8 वाजता तो उचलतो, तू तर काय उचलत नाहीस. चिंतन बाबा 10 वाजता काय माहिती नाही कुठे असतो. आणि पण ही रात्री आली की मुलं रेस्क्यूवर येतात तेव्हा ते दोरी धुत असतात, कुठे ते वाळत करत असतात, सगळं इक्विपमेंट्स लावत असतात. एकमेकांच्या घरी जाऊन काही गप्पा गोष्टी करत असतात, काय चुकलं काय नाही याच्यामध्ये त्यांचे वेळ जातो, काही दिवस जातात. तर अशा बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर आपण ज्यांना म्हणतो की ही उदाहरण आहेत, ज्यांना म्हणतो की यांचा काही प्रत्यक्ष वेळापत्रक नाहीये, पण मी तर म्हणेन की यांचं प्रत्यक्ष वेळापत्रक आहे. त्यातलाच हा पहिला माणूस आहे ज्याला पद्मश्री भेटलंय. असे अनेक लोक आहेत की तुम्हाला ऐकून तरी जाऊन नाव माहिती फॉरेस्ट ऑफ इंडिया, ज्याला अनेक देशांमध्ये बोलवलं जातं. तर तो हा जाधव टाइम जाधव आसामच्या ब्रह्मपुत्र नदीच्या इथे त्यांनी काम केलं. नदीची पात्र काही बदलली 69 सालापासून ते 74 सालापर्यंत. आणि एकदा असा मोठा पूर आला, पाणी वाहून गेले आणि बरीचशी हानी झाली. त्याच्यानंतर प्रचंड ऊन पडलं आणि तिथे रेताळ जमीन जी आहे ती नदीची ती त्या जंगलावर पसरली आणि तिथे साप पण मारायला लागले. तर ते रस्त्यावर पडलेले असे साप बघून त्यांनी विचारलं ऐकायला की मी काय करू. म्हणजे साप जाती व्हायचं 14व्या वर्षी. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तू गवत लाव, तेव्हा गवताच्या काही जाती आहेत म्हणजे बांबू वगैरे आहेत ती झाडं लाव. आणि सुरुवात त्याची तिथून झाली. आजही पद्मश्री भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा माणूस आपल्या जंगलामध्ये होता. सकाळी सगळं आटपून तो उठतो 3 वाजता सकाळी. त्याच्यानंतर ते सगळं जाई मुलांचं आटपतो. जंगलामध्ये त्यासाठी सायकलनी जातो, कधी कधी चालत जातो. त्यासाठी मग तो त्याची भाकरी असेल किंवा काय असेल त्याचा तो शिदा घेतो. तिथे त्याचं किचन आहे, तिथं चूल पेटवतो, तिकडे त्याचं काहीतरी तयार होत असतं. आणि दुसरीकडे पण त्यासाठी गाई मुलांचं शेण काढणं, त्याचं दूध काढणं, ते दूध आणून शहरात विकतो. 9-9:30 त्याची कामं आटपली की सरळ बिया गोळा केलेल्या असतात पोट्यात, 4-5 नाटके असतात झाडांची, ती घेऊन
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो जंगल लावायचं काम करतो. जगातला एकमेव माणूस आहे म्हणून अनेक ठिकाणी त्याला बक्षिसं भेटले, अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड भेटलेले आहेत. त्याचं स्वतःचं कोणतेही लेखन नाही, पण त्याच्यावर आज व्हिडिओ बघितले जाधव या नावावर तर 127 व्हिडिओ मी आज काढलेले आहेत. अशा अनेक भाषेत दिसली. जर्मनीच्या ह्याच्यामध्ये भेटतील, ते टॉपमध्ये भेटतील. तर ही लोक त्या लोकांनी जीवनामध्ये त्या काळामध्ये आनंद शोधला. आनंदामध्ये त्याच्यानंतर त्यांना वगैरे समाधान भेटलं आणि समाधान भेटल्यानंतर ते चिरकाळ टिकावं म्हणून त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, पण त्या समाधानाच्या मागे जात त्यांनी काही ऑब्जेक्टिव्ह ठरवले आणि त्या ऑब्जेक्टिव्ह मागे त्यांचा चाललेला हा समाधानी प्रवास आहे. मगाशी माझी चर्चा चालू की आम्हाला फक्त 2 शब्दामध्ये विसंगती कशी तू करतोयस. एक आनंद आहे आणि समाधान आहे, दोन्ही एकच गोष्टी आहेत. म्हटलं आनंद नाही, एक वडापाव खायला मला आनंद वाटला, 4 खावासे वाटले हे समाधान. अशा पद्धतीने तू इतक्या छान वडापाव खातेस आणि मी डाएट करतोय, मी उद्युक्त झालो आणि मी पण जरा त्या दिवशी अर्धा खाल्ला का होईना, मग तुमचं इम्प्रेशन पडलेलं आहे. त्यामुळे तुमच्या कार्याची तुझं घेतलेली दखल आहे. अशा पद्धतीने समाधान आणि त्याचं चिरकाल पडणारं जे इम्प्रेशन आहे, त्याची चिरकाल पडण्याची प्रतिमा आहे, ती पण तुम्हाला समाजात दिसत असते. आणि अशा पद्धतीने ही नक्कीच अभिनंदन किंवा कुठल्या तरी अवॉर्डसाठी पात्र ठरते. नेक्स्ट हा दिल्ली अर्जुन सिंग आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या ठिकाणी पूर आला होता. त्या ठिकाणी एक बिबट्या आणि त्याचं पिल्लू अडकलं होतं. 1-2 पिल्लू त्याचं वाहून गेलं होतं. तो सरळ होळी घेऊन गेला. हा वाईट बिबट्या आहे, हा त्याने पाळलेला बिबट्या नाही. त्याने होळी गेली, त्याला सांगितलं एक वेळ मार्गे माझी होळी गेली. त्याच्या पिलाला घेऊन तो बिबट्या आला. 18 गेल्यानंतर तो निघून गेला. यांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये जवळपास 65 गावांचं विस्थापन करून 2400 हेक्टरची जमीन विकत घेतली. गावकऱ्यांकडून विकत घेतली काही आणि काही गव्हर्नमेंटकडे अपेक्षित करून घेतली त्यावेळेच्या. आणि तिथे दुधवा नॅशनल पार्क हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय अभयारण्य केलं की जे प्रायव्हेट जमीन घेऊन नंतर गव्हर्नमेंटकडे हँडओव्हर केलेलं आहे. मला सौरभने सांगितलं होतं की तू एक एक्झिबिशन बघायचा आठला दिल्लीला गेलो होतो. त्या ठिकाणी एक्झिबिशन चालूच होतो, पण मला बघण्यात आलं की दिल्ली अर्जुन सिंग प्रत्यक्ष त्याचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोज आणि त्याच्या अतिशय रंगीत फोटोची मुलगी त्या ठिकाणी होती आणि ती सांगत होती की हे जंगल कसं सांभाळले आणि तेव्हा बाबांनी काय 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 गोष्टी केल्या होत्या. यांनी बरेचसे टायगर्स पाळले, पिलं टायगर्स कुठेतरी पडलेले आहेत, रेस्क्यू केलेले आहेत. ते आणून घरी पाळून त्यांना पूर्ण यशस्वी जंगलात सोडलेलं आहे. त्याच्यामध्ये बेंगॉल टायगरचा उल्लेख आहे की जो हाईटने आपला एवढा असतो आणि जवळपास 12 फुटाचा लांब असतो. त्याला तो हरवायचा, त्याच्याबरोबर खेळायचा, तो त्याच्याबरोबर झोपायचा. कधी त्याच्या पोटावर डोकं ठेवून झोपलेला आहे, असे फोटोज आहेत. आणि ते बघून खूप इम्प्रेस झाले. समोर अर्जुन सिंग होते, त्यांच्याशी गप्पा झाल्या. सो असे अनेक प्रसंग आहेत की जी माणसं प्रत्यक्ष भेटली. हे आत्ता जर फोटो आहे, हा फोटोचा वय कसं आहे ते 72 वय. 72 वय त्याची शरीर अशी पाहून जायची. कारण काय, जंगलात जायचं, काय भेटेल ते खायचं, नाही भेटलं तर थोडंफार रुपयाच्या परत यायचं आणि काम करायचं. नेक्स्ट तुम्हाला माहिती आहे महाडला पण येऊन गेले अरण्य ऋषी बाबू चित्तमपल्ली यांनी साहित्य रूपात तुम्हाला भरपूर दिले. मग आपण आपला आनंद ज्यावेळी घेतो, मला असे निर्णय घेता आले त्याबद्दल मी नशिबात मानतो. एका ठिकाणी चांगली नोकरी होती. नंतर माझ्या संपर्कात बाबू चित्तमपल्ली आले. एका कार्यक्रमात पोहायचं गेलो होते. डॉक्टर सतीश पांड्यांनी बोलवलं होतं मला आणि कार्यक्रमामध्ये समोर बाबू चित्तमपल्ली आणि त्यांची पुस्तकं मी काही वाचली होती, पण ते समोर त्यांचं पहिलंच व्याख्यान ऐकलं आणि मी एकदम भारावून गेलो. त्याच्यानंतर मग त्यांची पुस्तक वाचली आणि मग म्हटलं की हा माणूस अतिशय हे आहे. त्यावेळी त्यांनी व्याख्यानाच्या शेवटी सांगितलं की मी पुढच्या महिन्यात जंगलामध्ये जाणारा राहिला, माझ्याबरोबर व्हॉलंटियर सांगितलं तुम्ही कोण याल का. मी ते रिझाईन केला जॉब आणि पांड्यांना कॉन्टॅक्ट केला, डॉक्टर पांड्यांना, आणि त्यांना म्हटलं मला जायचं माफी करून. आणि मग नवेगाव नागझेरा या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर राहिलो, फिरलो बराच वेळ आणि बराच काळ त्यांच्याकडे त्यांनी गोल्डन इगलवर संशोधन केलं होतं, जो मायग्रेशन रशियातून करून येतो आपल्याकडे, सोनेरी गरुड. आणि सोनेरी गरुडावर त्यांनी खूप छान पद्धतीने पुस्तक पण लिहिले, ते पण प्रसिद्ध आहे. सो अशा पद्धतीने माफी करून नेक्स्ट आपल्या महाडला येऊन गेले, महाडला राहून गेले. महाडला कुठे राहिले तर ते पहिले गोरेगावला राहिले होते, कारण त्यांना संस्कृत शिकायचं होतं म्हणून ते गोरेगावला संस्कृत शिकायला राहिले. आणि त्याच्यानंतर मग काही पक्षांचा अभ्यास करण्यासाठी ते दापोलीला राहिले. आणि मी माहीत कोकण मराठी साहित्य परिषदेने त्यांना गप्पा मारण्यासाठी या कापडे स्कूलला बोलवलं होतं. आम्ही जंगम सर यांना त्यांनी त्यांना 2 दिवस बोलवलं आणि त्यांचा सहवास आपल्या सगळ्या साहित्यिकांना लाभला. हे जिम कॉर्बेट मला माहिती आहे. जिम कॉर्बेटची पण असेच कथा माझ्यात रुजली. मी जिम कॉर्बेट वाचत जसा गेलो, ऐकत जसा गेलो, मी डिप्रेशनच्या वाढायचं राहायचो होते. रुपादवणे मला जिम कॉर्बेटचं पहिलं पुस्तक दिलं आणि जिम कॉर्बेटच्या पहिल्याच मी प्रेमात पडलो. त्यांनी मॅन इटर्स म्हणजे जे
नरभक्षक होते त्यांना त्यांची शिकार केली होती वैविध्यपूर्ण म्हणजे विचार करून त्याचा अभ्यास करून तोच वाघ त्यांनी मारलेला आहे. दुसरा वाघ दिसला तर तो त्यांनी मारलेला नाही. जोपर्यंत पटत नाही की त्याचा छापा काय तो किती साईजचा आहे तो किती स्मेल आहे तो स्मेल आहे जो माणसाला हल्ला करतो याचा परिपूर्ण अभ्यास करून जगातला हा असा एकमेव माणूस आहे की तो उत्तराखंड त्याच्यानंतर हिमाचल नैनिताल या भागात जिथे तुम्हाला असा डोंगर चढायला गेला तर खालचं पण दिसत नाही समोरचं 80 फुटावरचं कधी कधी 800 मीटरचं दिसत नाही अशा ठिकाणी त्यांनी शोधून तो मारलेला आणि गावाला सुरक्षित केलेला. सो या जिम कॉर्बेटमुळे नैनितालचा रस्ता पण आपल्याला बघायला मिळतो आणि दिल्ली ते काठगोदाम आणि नैनितालचा रस्ता हा जिम कॉर्बेटच्या इंजिनिअरिंगच्या डोक्याने मारतो. त्यामुळे तोही रस्ता हा त्याच्यामुळे झाला आहे आणि नंतर तो ब्रिटिशांच्या त्याच्यात तो परदेशात गेला नाही तो भारतातच राहिला. त्याच्या नावाने जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पहिले नॅशनल पार्क राष्ट्रीय आहे. नेक्स्ट बाबा आमटे आणि प्रकाश आमटे ही सगळी तुम्हाला खानदानी सगळं माहिती आहे आणि आजही ते सगळं काम करतात. त्यांची नातवं आता काम करतात. त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत की ज्यांनी स्वतःला झोपून दिले आणि ते डॉक्टर कोल्हे मला भेटले. ते फिलिपिनला भेटले मी गेलो तेव्हा आणि ते भेटले की मी महाराष्ट्रात काम करतो तो इकडे येऊन गेला असं माझ्याकडे एकदा येऊन जा. आम्ही आमट्यांचा आदर्श घेऊन तिकडे आदिवासी पार्कमध्ये काम करतो. वाड्या ठाणावाडा या एरियात त्यांचं काम चालतं. सो असे अनेक माणसं आहेत तर त्यांचा परिचय जसा होत गेला तसा मात्र मी त्यांना वेळोवेळी भेटत गेलो आणि मग माझा जॉब मी कडे पण तो नोकरी करत असताना मग ते 1-2 वर्ष करायची सोडायची परत 1 वर्ष नोकरी नाही पोटा पाण्याचं बघून काय काय मित्रांना सांगितलं तुम्ही पैसे टाका पण मला जरा सांभाळायचे असा अभ्यास करतोय. मित्रांचा गाळा विश्वास त्याच्या मी ती वेळ मारून न्यायचो पण मला त्या लोकांचा सहवास आणि साहित्य हे सगळंच भेटलं. नेक्स्ट आता हा जेराल्ड टुरेल. मी कॉलेजला होतो SYPSCला तेव्हा सकाळमध्ये पुरवणीमध्ये याचा लेख आला होता आणि रविवारच्या पुढेमध्ये तो लेख वाचला की ज्यांनी पिंक म्हणजे गुलाबी कबूतर जे ऑस्ट्रेलियामध्ये नामशेष होणार आहे त्यांना त्यांनी वाचवण्याचं काम केलं आणि ते काम करत असताना त्याच्या बहिणीकडून त्यांनी पैसे घेतले. त्याच्या बहिणीकडे बऱ्यापैकी त्यानंतर काही नोकरी किंवा व्यवसायात चांगले पैसे असायचे तर तो तिच्याकडून पैसे घ्यायचा आणि या पक्ष्यांच्या खात्यासाठी आणि याच्यासाठी वापरायचा. घरातून तो बाहेर काढला गेला बाहेर जंगलात जाऊन राहायचा आणि कुठेतरी घरात त्या पक्ष्यांना प्राण्यांना आणून त्यांना मोठं करून पिलांना सोडायचा असे त्याचे उद्योग. पण जेव्हा ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटला कळलं की गुलाबी कबूतर ऑस्ट्रेलियामध्ये कमी होत आहे आता मोजकीच उरले म्हणजे 60-70 कबूतर उरले आता ती वाचवली पाहिजे तेव्हा जनरलकडे ती देण्यात आली आणि ती पिलं जी आहे ती त्यांनी मोठे करून ती पुढे वाचवली. आज जवळपास 4 ते 6 लाखाच्या वरती ती राहिला आहे आणि हे काम नुसतं तिथे ऑस्ट्रेलियात नावाचं नाही तर त्याला अमेरिकेत बोलवली गेली. त्यांनी नुसतंच ते केलं नाही तर जेव्हा अमेरिकेत त्याला बोलवली तेव्हा त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. बहिणीला तिचं घर विकावं लागलं आणि मित्रांना घर घाण ठेवावं लागली त्याच्यासाठी पण त्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की ह्याचं पुस्तक आणि त्यांनी पुस्तक लिहिली की ती जगात 28 भाषेमध्ये प्रकाशित झाली आणि प्रचंड त्यांनी पैसे कमवले. बेस्ट सेलर्स ऑफ द इयर असं जवळपास 14 ते 15 वर्ष त्याचं पुस्तक संपवलं होतं. तर हा जेराल्ड टुरेल. नेक्स्ट आणि आताची म्हणजे हे थोडासा मागचा काळ तो असा दाखवला होता त्यानंतर काम रेटत होता. आता मात्र या छोट्याशा मुलींनी ग्रेटा थनबर्ग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या मुलींनी आयर्लंडमध्ये ही मोहीम उभी केली. फिनलंड ग्रीनलंड आयर्लंड हे इंग्लंडच्या वरचे देश आहेत आणि त्या देशांमध्ये जे काही प्रदूषण झालंय किंवा इंग्लंडमध्ये झालेलं प्रदूषण युरोपियन इतर कंट्रीजमध्ये होणार त्याचा प्रभाव आणि भारतातल्या किंवा साऊथ एशियन कंट्रीजमध्ये जे काही प्रदूषणावर काय काय होते चालते तिचा संवेदनशील विचार करून बाबांबरोबर स्वतःच्या आवडीने आनंद घेत त्यांच्या गप्पांमध्ये रमत ती त्याचा अभ्यास शिकली आणि अवघ्या तिच्या शाळेच्या म्हणजे आता 4थीत असताना तिने पहिल्यांदा त्या पार्लमेंटच्या समोर बोर्ड लावला. तोच हा बोर्ड आहे की मला क्लायमेट विषयी मला उत्तर हवे. मला प्रदूषणामुळे कुठल्या जंगलात जाण्यात कारण जंगलं उरलेली नाहीयेत. प्रदूषणामुळे माझ्या अनेक बांधव जे आहेत बहिणीचे आहेत माझे मित्र आहेत जगातले त्यांना शाळा नाही आहेत. त्यांच्या शाळा काही नॅन्सरमुळे किंवा पुरामुळे बुडाल्या. काही ठिकाणी प्रचंड दुष्काळ पडलाय. माझे जे मित्र आहेत जगातले ते उपाशी मरत आहेत माझ्या वयाचे. मला याचं उत्तर तुमच्याकडून हवं म्हणून क्लायमेटच्या परिषदेमध्ये जागतिक परिषदेमध्ये तिला बोलवण्यात आलं आणि ती मेन डायरेक्टर होती आणि तिने पहिलं भाषण ठेवलं की मला तुमची खोटी आश्वासनं नको. ते ग्रीन पीस काय हे करतो आणि किंवा अजून एक काहीतरी पॉलिसी करतो ही मला उत्तर नको आहे. मला माझा आनंद भेटला पाहिजे. तुम्ही सगळे जबाबदार आहात. माझी शुक्रवारी शाळा बुडवते त्यासाठी
ती शाळा यासाठी बोलवते की मी प्रोटेस्ट करते, मला जगाकडून उत्तर हवे की माझ्या पुढे फ्युचर काय, मला काय माझ्या तटात वाढले, नद्या कुठल्या वाढल्या की ज्यामध्ये मी पोहू शकत नाही. माझे आजोबा सांगतात, माझे बाबा सांगतात की चांगलं उडी मारायचे, पोहायचे, तळ्यातून काही काढायचे, मासे सुंदर असायचे, त्या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिल नव्हता एका गाडी आमच्या जंगलामध्ये, आज तो नाहीये आणि माझा तो आनंद हरवतोय, मला तो आनंद शोधायचा आहे, म्हणून मला त्या प्रश्नांची उत्तर पाहिजे. म्हणून मला आज तिच्या त्या एका स्टेटमेंटवर स्वतः वरच्या सगळ्या नॉर्थ ज्या युरोपियन कंट्रीज आहेत त्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतले कंपनी बंद करायची, प्रदूषण बंद करायचे. तुम्ही नेटवर जा, 9 देशांनी त्यांच्या कंपन्यांचे प्रदूषण जी जनरल कंपन्या सगळ्या बंद केले. तेवढं मोठं काम आहे की आता त्यांनी अकरावी 12वीमध्ये आहेत आणि तिने सतत येऊन हे प्रश्न मांडलेले आहेत, सतत ती मीडियावर आलेली आहे. मीडियाचा अतिशय उत्तम वापर करून गेल्या 2 वर्षामध्ये फ्रंटला आलेलं हे हा चेहरा आहे. अशा सगळ्या इंटरनॅशनल अंकामध्ये तिचा पहिला फोटो होता. आपल्याकडे इंडिया टुडेला पण पहिले तिचा फोटो होता. नेक्स्ट. सो अशा पद्धतीने ही सगळी माणसं जेव्हा बघतो तेव्हा सहजच आपल्याला आठवतात ते डॉक्टर सलीम अली यांनी देखील आपला अभ्यास ब्रिटिशकालीन भारतामध्ये एक चिमणी त्यांच्या समोर येऊन पडली होती आणि ती पिवळ्या रंगाची होती म्हणून ते तिथे BNHS ऑफिसला त्या ठिकाणी नेली आणि तिथे JC डॅनियल नावाचे शास्त्रज्ञ होते जे तिथे अध्यक्ष होते आणि त्यांना त्यांनी सांगितलं की ही पिवळी चिमणी आहे आणि वेगळीच असते, तर मी काय करू? ते म्हटलं तू काय तुझं वय काय, तू कसं काय आणलं तिला असं तर मग त्याचा अभ्यास चालू झाला आणि त्याने मग ते म्हटलं की ह्याच्याबद्दल तू व्यवस्थित अभ्यास कर आणि तो अभ्यास केला की मग माझ्याकडे येईल. त्यांना आता सहज सांगून टाकलं आणि या मुलाने तो अभ्यास केला, त्या चिमणीवर संशोधन केलं आणि दॅट वॉज द फर्स्ट सायंटिफिक पेपर एक्सेप्टेड इंटरनॅशनली ॲट द एज ऑफ 15. 15 वर्षाचा असताना पब्लिश झालेला पेपर आहे, सायंटिफिक पेपर. वयाला मर्यादा नाही असा जगात. तुम्ही संशोधन करा, तुमचा पेपर भले तुमच्या युनिव्हर्सिटीने झेडकावला असेल, तुमचं प्रोफेशनलशी वाकडा असेल, काय गरज नाही. तुम्ही इंटरनॅशनली जेव्हा ते टाकता तेव्हा ते नक्कीच काम करतात. असा माझा पण आताचा पर्सनल अनुभव आहे, अनेक लोकांचा आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगितलं, या सरीमनीच्या नावाने अनेक बर्ड सँच्युरीज आहेत. आपल्याकडे कर्नाळ आहे, जवळपास 14 राज्यांमध्ये त्यांनी बर्ड सँच्युरीज केल्या, अनेक ठिकाणी जंगल संवर्धित केलं, रिझर्व्ह अधिकाधिक स्ट्रॉंग केले आणि भरतपूर मधलं पक्षाभरणे जे आहे केवळदेव नॅशनल पार्क जे पूर्वीचं होतं आणि ते आता भरतपूर पक्षाभरणे म्हणून नावाजलं आहे. तिथं ते मायग्रेशनचा अभ्यास करायचे आणि जगात भरपूर अभ्यास करायचे. ब्रह्म प्रदेशाचा राजा लोकवंतो त्याला काय होती, आवड होती आणि त्याला आनंद मिळतो. तो सलीम अलीचं वाचायचा, सलीम अलीला बघण्यासाठी देखील होतो. तो भारतामध्ये आला, मुंबई एअरपोर्टला उतरला आणि BNHSचा येऊन तो सलीम अलीला भेटला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं हे पुस्तक अतिशय हरवून गेलं, वाचलं तुम्हाला काय अडचण आहे? सलीम अली म्हटले तिकडे तू ब्रह्मपुरीला राहतोस ना, माझी लाकडाची वखार भावाची तिथे मी तिथे येत असतो, पण मला तुला भेटायचं होतं तर आपण जरा पुढचा तो संशोधन करायचं, मला फिरायचं आहे, तर आपण जाऊया. तर तो म्हटलं आता तुम्ही कुठे जाणार आहात? तर तो म्हटलं मी राजस्थानमध्ये जाणार आहे. मग तुम्ही का थांबला? म्हणजे माझ्याकडे ते थोडेसे काही पैसे नाही येत आणि थोडंसं जरा अडचण आहे. पुढच्या जवळपास 6 वर्षाच्या भारतातल्या एक्सपिडिशन्स आणि जगातल्या एक्सपिडिशन्स या लोकवंतो या राजाने सलीम अलींना स्पॉन्सर केलेल्या. का स्पॉन्सर केल्या? त्याला भेटलेल्या आनंद, त्याला सलीम अलींना भेटलेल्या समाधानासाठी. तो म्हटला जाऊ दे, माझं राज्य का होईल, तुला राजा आहे, ठीक आहे, राजपुत्र आहे, प्रॉपर्टी आहे, मला सगळे. त्यांनी सलीम अलींना एक नव्हे 4 डॉज गाड्या दिल्या. त्याचं माझ्याकडे घरी पुस्तक आहे, त्याचे चित्र आहे व्याकरणामध्ये. वाळवंटात गेले तर 10-12 उंट द्यायचा तो. किती 40 जण पाहिजे, ठीक आहे, तंबू डवणारे, जेवण बनवणारे वेगळे, पक्ष्यांचा अभ्यास करा, तुला पक्षी टेबलवर पाहिजे मग तो शिकार करून आणायचा. कारण सगळे पक्षी तुम्हाला त्यावेळी दुर्बिणीने बघून चित्र काढायला धावत असायचं. मग तो पक्षी लोक शिकार करायचे, आणायचे, त्याला स्टफिंग करायचं आणि मग तो समोर मांडायचा आणि मग त्याचं चित्र काढणारा आर्टिस्ट असायचा आणि तो चित्र काढणार आणि सलीम अली त्याच्यामध्ये नोंद घ्यायची. दोघांनी मिळून पुस्तक घ्यायचं. भारतातलं आणि साऊथ एशियन कंट्रीज मधलं पहिलं पुस्तक बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट हे त्यावेळेस सलीम अली प्रकाशित करतो. सो अशा पद्धतीने आनंद कुणाला भेटत होता? त्या राजाला. भारतातल्या त्यावेळेच्या राजकारण्यांनी किंवा त्यावेळेच्या नंतरच्या मुवमेंट करणाऱ्यांना किती आनंद भेटला माहिती नाही. अलिबागचं त्यांचं घर आहे, ते आताही म्युझियम करण्याच्या लगबगीनं आजही हा विषय आपल्याला कलेक्टर समोर मांडावा लागतो. ते दुर्दैव आहे. त्यांच्या नावाने गेल्या 5 वर्षात आम्ही एका मिटिंगला जाऊन आलो की सलीम अली इन्स्टिट्यूट इथं करायचं, आपल्या रायगडमध्ये का नको? सलीम अली आपल्या अलिबागमधले, मग इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये का पाहिजे, अलिबागमध्ये का नको? इथून अलिबागला त्यांनी सुरुवात केली. अलिबागमध्ये ते 20 वर्ष त्यांनी घालवली संशोधनाची आणि अलिबागमध्ये का नको? तर ते त्यांना जागा पण अवेलेबल करून दिली
पण दुर्दैव असं आहे की पुढची सगळी आर्थिक गणितं हे अजून जुळजुळ झाली आणि डॉक्टर सलेवरींचं रिसर्च सेंटर अलिबागला होऊ शकत नाही, हे दुर्दैव. सो अशा पद्धतीनं आपल्या सरकारला कधी आनंद भेटेल नेक्स्ट तर बघूया. सो हे अलिबागला तुम्हाला माहिती आहे, अनेकांना हार्ट अटॅक येतो आणि पहिले नाव आठवतं ते हार्ट अटॅक येणाऱ्या प्रत्येक जण घरी त्याचे हे पुस्तक येऊन पहिला वाचतो, त्याचे व्हिडिओ तरी असतं बघतो की अलिबागचा बघूया आणि नंतर मग स्वतःचे उपचार काही वाटा शोधतो. नेक्स्ट राणीबंग त्याच्या साथीला. नेक्स्ट सो अशा पद्धतीने ही सगळी माणसं बघितली तर ही स्वतःच्या विश्वास आणि आनंदात रमणारी आहे आणि या माणसांबरोबर माझ्याबरोबर जे आनंद उपभोगायला आले त्यांचा तरी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. योगेश हे या वयाचे होते, माझ्याबरोबर काम करत होते चिंतन, आणि आता ते या वयाचे झाले. स्वतः अतिशय उत्तम रीतीने काम करतात, स्वतःचे मार्गदर्शक आहेत, स्वतःचे शिक्षक आहेत, नवीन टेक्निक शोधून काढतात आणि एक मगर बसवण्यासाठी या सगळ्यांच्या आनंदावर या 18 जण हार्ड रोज रेस्क्यू करणारे. ती चावते का शेपटी मारते का काय, या सगळ्या बाबतीत जर बघितलं हा ओम सिद्ध आहे, याला चिंतन इकडे आहे. आपल्या सिस्टम म्हणलं तर आम्ही हिमॅन म्हणतो. ही जवळपास 11 फुटाची मगर आहे. अशा 14 फुटापर्यंतच्या मगरी म्हणजे तिथून ते इथपर्यंत एवढ्या मोठ्या मगरी आपल्या मुलांनी सहज पकडल्या आणि सोडलेल्या. त्याचा व्हिडिओ आहे. ह्याच्यात तुम्हाला काय मिळालं? या व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा मिळाला असेल ना तर आनंद मिळाला. का कशामुळे मिळाला? कोणाला तरी वाटलं असेल की आमच्या योगेने चालू सोडलं काम केलं, आमचा सौरभ तिथे होता. हा आनंद त्याच्या आजीला त्याच्या ज्याला कोणाची ते ओळखेला तो पहिला मिळणार. हे काम करणारा हा माझा कोणतरी ओळखीचा कोणतरी आहे. दुसरा आनंद आहे की महानवरती माझी वगैरे माझ्या गावातली आहे. आम्ही मागलो नाही, अभिमान. आम्ही आनंदाने आणि अभिमानाने सांगू की आमच्या मार्गमध्ये आम्ही प्राणी रेस्क्यू करतो, मारत नाही. आम्हाला परवाच कॉल आला, 2 आजकाल मुलांनी पकडले. एक या कोंढरच्या तिकडे पकडला आणि एक तिकडे विदर्भच्या साईडला पकडला. रात्री अपरात्री त्यांचा प्रवास असतो, कोणी सांगितलं तिथे जातात आणि तो पकडतात आणि त्याप्रमाणे त्यांना सोडतात लगेच. त्याच्या नोंदणी करतात आणि सोडून. अशा पद्धतीने नेक्स्ट गिधाड आपल्याकडे हे आलेलं आहे. हे गिधाड आहे हिमाचल मधलं युरेशियन ग्रीफन वल्चर आहे. एक कांगडा व्हॅली किंवा तिकडे पालनपूरच्या काही व्हॅलीज आहेत, हिमाचलच्या व्हॅलीज आहेत, तिथून आपल्याकडे हिवाळ्यात आलं तर सबला ते भेटलं होतं आणि ते पाळलं आणि त्याच्यानंतर ते उडालं. 3.5 महिन्यात मुलांनी सगळ्यांनी तो आपला स्वतःचा वेळ घालवला त्याच्यामध्ये. खायला त्याला द्यायचे. दर 2 आठवड्यांनी ते जे तिथं घाण करायचा तो ते लोक साफ करायचे, मी करायचो. आणि त्याच्यानंतर मग 3.5 महिने अशी शुश्रूषा करून एखाद्या लहान बाळासारखी. नंतर त्याच्यात सोडण्यात आपल्याला काय भेटतं तर तो आनंद भेटतो आणि काय भेटतो ते नवी दिशा भेटते. या सगळ्यांच्या हातात मोबाईल नसतो, यांच्या समोर कोण असतं, हातात दुःख कोणतरी असतं. मोबाईल येतो काहीतरी, तो ऑपरेट करायला येतो, तो आता सगळ्यांचा अविभाज्य घटक झालाय. पण त्याच्यावर हे लोक अवलंबून नाही. नेक्स्ट हे काव्य आहे. काव्य उभे राहिले हे कोयसुलीला काय पाठवलं आणि थायलंडमध्ये इथे टेकडीवर आम्ही ह्या टेकडीवर जायचो. इथून आम्ही मायग्रेशन करणारे पक्षी बघायचो. सो सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 5 ते 6. किती तास होता तुम्ही बघा. आम्हाला एक फूड यायचं, फूड पॅकेट ते घेऊन आम्ही त्या स्टेजवर बसायचो. 2-3 स्टेज आहे तिथे. एवढं बोलण्याची हिंमत होते तिची. आज त्या परदेशी तुम्हाला नंतर सांगितलं होतं, परदेशी मुलं पण तिथे होते, त्यांच्या समोर हे बोलत आहेत. इंग्लिशमध्ये बोलले, रेकॉर्ड केलं.
केलं, त्या लोकांनी पण रेकॉर्ड केलं की विशेष अभिमानाने ते वाजलं मस्त टाळ्या वाजवून म्हणजे तुम्ही बाकीचे लोक तुम्हाला काय करत असतील मीडियासमोर असतात सतत 24 तास सुट्टी पडलेली चालू असतं. यांना हे उद्योग की बाबा जाऊया हिमाचलमध्ये येतात किंवा इकडे जातात. सो यांचे आई बाबा देखील तेवढेच हे आहे मागण्या होतं त्यांचं की ते या वयात तुम्हाला पाठवतात आणि सारा चढ राहतो. मोठी झाली आम्ही त्याचा साथी होती. बोलता राहायचं त्यांच्याबद्दलचा कॉन्फिडन्स तुम्हाला जाणवतो. म्हणजे आनंद काय देतो तुम्हाला, अभ्यास देतो, काय काय नवीन शब्दाची ओढ निर्माण करतो, तुम्हाला तिथं पोहोचल्यानंतर समाधान होतं त्याच्यामध्ये. आणि मग हे पैशाने काम करता येत नाही. पैशाने ज्या गोष्टी ते घेतील, आता काल ते काय फ्रेंडशिप डे झाला नाही का, साराला बाबा किती फ्रेंडशिप मिळाली हिला पण वेळ झाले, पण ते आले आणि ते गेले एक दिवसात. वस्तुनिष्ठ आनंद होता ना तो त्यावेळी गेला, त्याच्या आठवणी मित्रांच्या बरोबर असतील. नेक्स्ट आता हा आनंद होता त्याची पक्षाला हात लावण्यापूर्वी सापडले. हा शास्त्रज्ञ 28 वर्ष काम करतोय जर्मनी मधला. तिथे मायग्रेशनचं स्टडी सेंटर स्वतःच. आपल्याकडे कोणी झुलॉजिस्ट असेल, बॉटनिस्ट असेल किंवा आवड असेल त्या संशोधन करण्यासाठी तर महिनाभर तो व्हॉलंटिअरली घेतो. आम्ही त्यांना ते सांगतो की मी जाऊन नुसतं येत नाही तर वेगवेगळ्या ज्ञानाची कवाडं पण आपल्याला उघडी करता येतात आणि त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट पण त्याच्यामध्ये शोधता येते स्वतःला असं. सो नंतर मग सारा मी सांगतो पक्षी सोडला. हा बाग स्वालो आहे. ही स्वालो आपल्याकडे पहाडमध्ये येते 14 ही येते इंग्लंडमधून. इंग्लंडमधून प्रवास करत होतो. इंग्लंडमधून ती सुटते निघते, ती रशियाचा भाग पार करत येते ती थायलंडकडे आणि थायलंडमधून येते मग ती भारतात आणि भारतातून मग आपल्या त्या ईस्टर्न कोस्ट पासून मग ते मिड प्लॅटूला येते आणि मध्य प्रदेश किंवा त्या खालचा तमिळनाडूचा जो पाठवा आहे तिथून मग ती महाराष्ट्रात घुसून मग आपल्या चौदरदेवावर असतात. कुठे इंग्लंड आणि कुठे चौदरदेव न चुकता ही गॅस येते. लाखोच्या संख्येने येतात. या चांडव्याच्या इकडे तुम्ही हिवाळा बघितलं तर सगळ्या इलेक्ट्रिकच्या वायर्स त्या पक्षांनी बघायला असतात आणि मग ते आले की यांना आनंद होतो की पुढच्या पाहुण्याने त्यांच्या घरी जाऊन बघितलं ना. आता आपण भेटूया पाहुण्याने त्यांचा पाहुणचार करू बसा. सो पुन्हा एकदा जोरदार ताय दोन्हीसाठी. अशा पद्धतीनं आनंद आणि त्याच्यानंतर त्याच्यात मिळणारं समाधान आणि त्याच्यानंतर तुम्ही जगण्याची ठरवणारी तुमची दिशा ही तुम्हाला तुम्ही ठरवावी लागेल. कधी कधी मुलं 10वी गेल्यानंतर उद्धट बोलतात, उलट बोलतात. त्याच्यात त्यांचं सफरिंग असतं. दिवसभराची वेळ गेल्यानंतर पुन्हा ते क्लासेस आणि नंतर परत आईची बाबांची कटकट त्याच्यामुळे मग आपोआप एक हे होते. कुठलाही शब्द आला की तो उपदेशाचा वाटतो, कटकडे वाटतो. मग त्यांच्यामध्ये थोडीशी काहीतरी वाचावायची होती. अशा वेळी तुम्ही मुलांना समजून घ्या आणि तुमच्या दिशा त्यांच्यावर लादू नका किंवा तुमच्याकडून मिस झाल्या. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा त्यांना जगू द्या हा भाग. आणि म्हणून तुम्ही आम्ही आज जे काही हे करतोय, मला आता माझे काही मित्र भेटतात की ज्यांच्या डोक्यावर काही केस राहिल्या नाही. माझे मित्र खासगीवाले आहेत, हे माझे क्लासमेट वगैरे मित्र. आणि आता अनेक पिढीचे पोपटे दिसायला लागलेले. हा माझा शादी काढू फर्नांडिस हा माझा मित्र आहे शादी. त्याच्या डोक्यावरचा एक पण केस गळलेला नाही. कारण त्याला तो कुठे भेटला, त्याला तो खेळात भेटला. शादीनी अशी एकदा मुंबई हलवली होती की दरार निर्माण केला होता. मुंबई कॉलेजचा विद्यार्थी आला कारू जॉन फर्नांडिस की आपल्या रिलेच्या स्पर्धाची बक्षीस जाणार. 6 वर्ष मुंबईची ट्रॉफी एकमेव आणणारी टीम होती कारू फर्नांडिस. याच्या आधी राजू जाधव, माणिकराव जगताप आणि शैला पाटील, निलिमा पाटील ही सगळी नावं माझ्यातून पाठ आहेत सगळी. कारण त्यांच्या मी कबड्डीची प्रॅक्टिस वगैरे बघितलेली आहे. असा दरारा निर्माण करावा त्यांना कुठं शोधलं, त्यांनी त्यांना खेळात शोधलं. त्याचे इतके वेळा पाय फाटलेले आहेत, त्याने इतके काय प्रोफेशनल शूज वापरत होता मी शाळेला बघितले. पण त्याला कुठली तरी मुलं भेटायला आली आणि सांगायला लागली की साहेब तुम्हाला लहान उडी शिकवू. तर तो तेच शूज घेऊन जीवाचा आकांत जितक्या लांब उडी मारता येईल कारण त्याला इम्प्रेशन मारायचं असतं ना. ते इम्प्रेशन समोरच्यानी घेतलं की तुम्ही आदर्श होता आणि मग ते तुम्हाला फॉलो करतात. हा धावायचा अजूनही धावा होता. त्याची प्रेम बघितली तब्येतीची तर ती अजून तशीच आहे. आम्हाला जरा पोट सुटलंय. माझा मित्र पोलीस जरा मित्र आलेला नाहीये. त्याचा तोही तसंच होता, त्याची जरा पोट सुटलंय. पण अशा मध्ये वयोमानानुसार त्याच्या प्रेममध्ये गुंतला जर काढतो स्पोर्टमध्ये
सो अशा पद्धतीनं त्याने खेळात शोधलं. निलिमा पटेलला मी आजही जाऊन पेंटच्या शाळेत भेटतो, ती तिचा आजही दिवस, तो सुनील मोकोल आहे तो पण, हे सगळेजण IPCLची टीम, हॉकीची जे काही गाजवणारे आणि नवीन खेळाडू तयार करणारे ही टीम मी आप्पावाळ मला बरेच वेळा बोलवतो, त्याचं गेट टुगेदर होतो तेव्हा. आणि या गेट टुगेदरच्या वेळी सगळी मंडळी येतात आणि या जुन्या आठवणी होतात. आणि तेव्हा मी पुन्हा सांगतो, मंगेशची पण तेव्हा आठवण होते की आम्ही तुमच्यामध्ये काय शोधलं, आमचा आनंद शोधला. तुमच्यामध्ये काय शोधलं, आमची दिशा शोधली. तुमच्यामध्ये काय शोधलं, आमचं समाधान शोधलं. तुमच्यामध्ये काय शोधलं, आमचं करिअर शोधलं. आणि मग आम्ही असे घडत गेलो. म्हणून आपल्या आजूबाजूला हे घडणारे फार लांब जाण नको बाबा आमच्या भेटायला, फार लांब जाण नको. मी रशियाला देत तिथे कुठे आहे, महारामध्ये सुधीर शेठ, जिला 2 शब्द बोलायची ट्रेनिंग नव्हती या प्रणालीला, काय तिला भेस नव्हतं बोलायचं, ती आज नाटक करते सुधीर शेठमुळे. उद्या त्यांचा सत्कार आहे सुधीर काकांचा. आणि सुधीर शेठनी चालवलेली पुस्तकाची चळवळ आहे. कशासाठी चालवली, का तो तिथे तरफडतो, त्याला आनंद भेटतो. जरी तो तुम्हाला कटकडे वाटला, काय वाटला त्यावेळी, ओरडला मुलं तरी ते मुलं सोडतात ना त्याला. लहानपणापासूनची मुलं आहेत, ही पण त्या सुधीरसाठी जीव टाकते. ही मुलं जीव टाकतात एकमेकांसाठी. आज मला पण सुधीरदानी बोलवलं की मी हात पडून जातो, कारण माझा पण आदर्श होता राहुल बालंकी आहे आणि त्याच्या पट्ट्यातच घडलो. मुस्कुडे गुरुजींचं पहिलं पुस्तक माझ्या हातात पडलं, ते पण विकत घेतलं नाही, त्यांनी मला फुकट दिलं. हो, पर्यावरणाचे मित्र. आणि त्याच्यामध्ये गिळा असा पहिला झाला होता. मी माझा पहिला गिळाचा झाला जो आहे ना, तो मुस्कुडे सरांच्या पुस्तकातून गिळवला. अतिशय साध्या पद्धतीची प्रगत होती ती. हे किती जणांना माहिती होते, त्यांनी कधी पुस्तक प्रकाशित केलं होते. सो अशा पद्धतीने ही चळवळ चालवणारे, स्वतःचे पैसे आणि स्वतःचं सगळं लुटून टाकणारे अभ्युदय वाचनाचे हे होते. आणि ते वाचनालय त्या ठिकाणी असायचं, सुंदर खेळली होती, 14 सुंदर दिसायचं. या पुस्तकं वाचा, पण पैसे देतोय नाही देतोय, की काही 2 आणि 5 आणे होती, पण ती लोक वेळेवर देत नव्हती. आयुष्याच्या माणसाने घालवलं, वाचनाची चळवळ चालवतात वैयक्तिक. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आदर्श आपण आपल्या जवळ आहे तोच घ्यावा. महारामध्ये शिकण्याचा पुष्कळ आहे, ते घ्यावं. आणि मग आपण पुढे उडी मारावी, आउट ऑफ स्टेट जावं. मग आउट ऑफ स्टेट जाताना तुमच्या मर्यादा तुम्ही ठेवू नका. तिथेच ताकद आहे, शाबीकडे ताकद होती चांगली. तो खरंच आउट ऑफ स्टेट जायला लायबल पण होतं, त्याचं सिलेक्शन पण झालं होतं. पण पुन्हा मग ते घरचे येतात, आमच्या पण घरचे आले. माझं डेहराडूनला सिलेक्शन झालं होतं. बाबा म्हटलं मला डेहराडून परवडणार नाही, तू इथंच बस, इथंच त्या कॉलेज करत नाही कर, आपलं लाकडी ठोका मार आणि काय घरात इथेच कर. डेहराडूनलाच, कारण वाईल्या दरम्यान एकमेव कोर्स तिथे होता, बाकी कुठं राहतात नव्हता. तर त्या पद्धतीने थोडीशी उडी आपण पण घ्यायची असते. सगळंच त्या पालकांवर अवलंबून नसतं. तसेच आम्ही स्वतः उडी घेतली असते. मला आता त्या चौधरीचं अभिमानाने सांगावं वाटलं. आम्ही चौधरीला मला अभिमान, त्याची मुलगी जी आहे ना, ती लॉंग टेनिस खेळते. तुम्हाला माहिती असेल, ती फेसबुकवर तिची आई थोडंसं कधी गाण टाकत असते काय, पण तिला मी दिल्लीत जाऊन भेटतो. तिला दिल्लीला असताना भेटतो की ती मिलिटरी स्कूलला असताना लहानपणापासून तिला ती आवड होती. तिच्यासाठी मी आता स्पेनमधून रॅकेट आणले. स्पेनला जे इंटरनॅशनल खेळ चालू असतात ना, स्टुडिओला त्यांची खेळाडूंनी खेळलेली तिथे म्युझियमला रॅकेट असते. ती मी दिल्लीला खास तयारी करून आता मी आलो स्पेन आणि पोर्तुगाल करून, त्यामुळे त्याने खास रॅकेट आणली. त्याला ती भेटली होती देईन आणि सांगेन हे रॅकेट उपयोगात आण आणि मला तुला ते इंटरनॅशनल लेवलला खेळायला बघायचं आहे. ती दिल्लीमध्ये अतिशय छान करते, टॉप स्कोर करते. तिची हाईट आता 5 फूट 9 इंच झालेली, म्हणजे विचार करा केवढी हाईट झाली. रनिंग करते ऑलरेडी आम्हीची, आणि तिच्या बाजूची चांगली होती, त्यामुळे जनरेशनची हाईट आली चांगली. पण अजूनही ती व्यायाम सगळं करून ती इतकं प्रॅक्टिस करते, 4-4, 6-6 तास प्रॅक्टिस करत असते. तिच्या आईने विशेष करून समाज काय बोलेल, माझ्या घरचे काय बोलतील, मला काय होईल, माझ्या पुढच्या पैशाचे काय प्रश्न आहेत, ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन फक्त मुलीच्या आनंदाचा विचार केला. ती म्हटली नुसती ती तिथं क्लास अटेंड करून आलेला, मला काही फरक पडत नाही. तिला आनंद भेटला त्या क्षणाचा की मी दिल्लीच्या कोर्टवर प्रोफेसर मी खेळून आले, जिथं सानिया मिर्झा खेळ, मला तिथे खेळायचं आहे, बस तिचा आनंद बघायचा आहे, मी त्यासाठी काही करायला तयार आहे. ती येईल अभिमानासाठी गोष्ट. हा जो आदर्श आहे हा आहे अभिमानाचा, आनंदाचा, त्या समाधानाचा आणि नंतर पुढे येणाऱ्या कष्टाचा आणि प्रत्येक उत्तराचा, जी माणसं स्वतःच्या कुटुंबासाठी शोधतात, स्वतःच्या मुलासाठी शोधतात. शिक्षण पण कमी नाही. मला सगळ्यात भारी कुठलं वाटलं की फेसबुकला दाखवतो ती फेट आली, पण मी तो किती तास फोटो बघत होतो आणि माझे कितीतरी स्टुडंट आठवले की जे माझ्या खांद्यावर असे झोपले होते. प्रवासात जाताना कधी कधी नुसते जमलेले, कधी कधी निवांत होताना माझ्या मांडीवर झोपलेले डोकं ठेवून. मी आता परवा हिचा फोटो बघितला, तिरंदाज काय तिचं नाव होईल, आणि तिच्या टीचर बरोबर गाडीतला फोटो होता की तिचे गुरु कसे असावे आणि गुरुच्या खांद्यावरती मान ठेवली. गुरुला काय समाधान आहे, ऑलिम्पिकचं मेडल जाऊ दे, तिला समाधान आहे की आज
तिचा आनंद, तिला जे काही भेटलंय ते मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही आणि सगळ्यात विश्वासाने डोकं तिचं माझ्या खांद्यावर आहे. केवढा आनंदी क्षण आहे तो फोटो मधून. कसा मला अभिमानाचा क्षण जाणवतो जेव्हा माझ्या कृषी कर्जाचा माझा स्टुडंट येतो, विद्यार्थी येतो, कुठेतरी लांब भेटत असतो. परवा मला एक स्टुडंट मला म्हटला, प्रकाश कदमचा मुलगा जो आता फाईन आर्ट करत होता जेजेसला पाठला, तो आता याला गेलाय दिल्लीचे कुठेतरी आहे आणि तिथे त्या कॉलेजला त्याचा पुढचा संशोधन करतोय. खूप उत्तम पद्धतीने स्केच काढतो. संतोष गरडकरचा पण मुलगा खूप उत्तम स्केच काढतो. पण मला त्यांनी सांगितलं की साधारण दादा मला भेटायला येईल. मी त्याला भेटायला गेलो. भेटल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला होता. एक महिन्याभर आधी मी लडाखला जाणार होतो तेव्हा तो माझ्याकडे आला होता. माझी तयारी चालू होती. मी रूममध्ये होतो, तो बाहेर उभा होता जवळपास 1.5 तास. फक्त मला एकदा भेटायचं आहे, पाया पडायचं कारण मग मी जाणार आहे, मग माझी भेट होणार. ही अप्रूप आणि हा आदर्श आहे ना, हा त्यांना काय देऊन जातो. मग आत्ताच्या मुलांमध्ये नाहीये का? आहे, पण त्यांच्यासमोर ती प्रेम नाही. माझ्यासमोर आम्ही सांगा आम्हाला कोण गाडगे सर होते, आता राजाकीर्ती सर होते. मी आजही राजाकीर्ती सरांकडे जातो. मीच नाही जात. आत्ताची आपली करमरकर आहे ना, शेखर करमरकरची मुलगी जी आता डॉक्टर झाली आणि खूप मोठ्या जबड्याच्या रोगचं संशोधन चाललंय आणि भारतातल्या काही टॉप ह्याच्यामध्ये तर तिचा नंबर लागतो. खरंच माणसाने अभिमानासाठी गोष्ट आहे. टार्गेट ठेवून शिकली बाबा म्हटलं तो दवाखाना काढून देतो, इथे नाही तो मुंबईला देतो. पण मग पुढे गेल्यानंतर मला अजून शिकायचं, स्कॉलरशिप भेटते, हे भेटते. सुजन झालं आपल्या क्रिकेटरच्या मोठ्या गावचा मुलगा, कुठेही त्यांनी डोनेशन भरून शिकला नाही. MBBS वरचं काही मास्टर केलं. एक होता दिल्ली. मी त्याला तो जेव्हा डॉक्टरीचं फाउंडेशनचं शिक्षण घेत होता आपल्या याला नागपूरला कॉलेजला, तेव्हा मी त्याला हॉस्टेलवर भेटलो. तर सरांनी असा वेळ काढावा ना विद्यार्थ्यासाठी. तो जाऊन काय करतो, कुठल्या कोपऱ्यात भारताच्या जगात तुला जाता येत नाही ना, भारतात तर भेटण्यात जाऊ शकतोस तू, कुठे काय सांग. तो मुलगा तुला एवढा लक्षात ठेवला आणि तुमच्या दोघांचं ते जे इन्सिडन्स आहे ती इतर मुलं इथे घेतली आणि ती दुसऱ्याला सांगतो. तो हा प्रकार त्या शिक्षकाला आनंद देणारा पाहिजे, त्या गुरुला तो आनंद देणारा पाहिजे, त्या दिशेला तो आनंद द्यायला पाहिजे. मला अभिमान वाटतं परवा आप्पाबाई चिंतनचा वाढदिवस होता तेव्हा सगळ्यात मोठा बोलतो. मला चिंतनचा वाढदिवस साजरा पाठवला. काय त्याला मिळलं होतं, पण ठीक आहे आम्ही पण थांबलो केक कापायचे म्हटलं आपल्याकडे जाऊन येऊ. आपल्याकडे जाऊन आलो. माणसं पाहण्याप्रती एकमेकांना अतिशय प्रेम करणारे आहेत, काळजी घेणारे आहेत आणि म्हणून महाड हे वेगळ्या लेवलला सांस्कृतिक लेवलला पण जातं आणि वेगळ्या क्षेत्रात पण नाव करतं. सो अशा पद्धतीनं ही तरुण मुलं काम करत आहेत. सो हा आनंद फक्त आता काही स्लाइड्स आपण बघूया. लाईटला ही रशियातील स्लाइड आहे. इथून साधारण एक आपण पुढे गेलो की एक 850 किंवा 700 किलोमीटरवर डोंगराचा प्रदेश चालू होतो. हा स्टेपीचा 4था प्रदेश आहे रशियाचा आणि तिथे मी गेलो होतो आणि माझं ते गरुडाच्या वरती घाट्यावरती बसून त्या पिलाला त्याचं मोजमाप खूप झालं होतं आणि मी ते त्या घाटात पिलू ठेवलं आणि जस्ट खाली उतरणार होतो तितक्यात ते पिलू असं ओरडल्यानंतर मी आपलं समोर बघितलं आणि त्या माझ्या मित्राला गोरला कॉल करणार होतं की अरे काय, पण अंतर भरपूर होतं आणि ते ओरडलं म्हणजे काय, त्याला साईन आली. तिथे आईला त्याने हात मारलं, काय तर समोर ढग कुठलाय, आता पाऊस आहे, तू माझ्यावर पंखा बसला नाहीये. मी वरती बसलेला आहे टोकावर आणि नंतर मग हा फोटो घेतला, समोर ढगावर पाऊस पडतो. हा भरपूर लांब आहे तो तिथून नंतर मी फोटो थोडासा उशिरा घेतला आणि हळूहळू तो पाऊस आला आणि नंतर मला कळलं की त्याची आई पण आली आणि पंख बसून तिथं बसले. सो काही प्रसंग तुम्हाला बघताना त्यांच्या भावनांना तुम्ही घुसता, इतके संबंधित होता, तेव्हा तुम्हाला तुम्ही एकटे असल्याची जाणीव होत नाही. नेक्स्ट, इथे भाषा प्रॉब्लेम नसतो काय. हे रशियन बोलतायत की इगो त्याची हा इगो आहे, त्याची बायको ती एलिवेरा. त्यातल्या महाडाई 2 जण माझ्याकडे महिन्यावर राहून गेले. या योगेंद्रचे सगळ्यांची गप्पा मारले, तिथला वाळंपरा वगैरे सगळा पिडले. हे तिथले मोठे शास्त्रज्ञ रशिया गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट हा त्यांना सगळ्या डॉक्टरचा मेन आहे ना, तो त्यांना भेटतो आणि मग ते त्याच्यावर लिहितात आणि त्याच्यावर ती आठवण येते. सो त्यांनी मला बोलवलं, हे मी त्या शेतीच्या पुन्हा चौथा प्रदेशात आहे आणि मग ते ती इगोला सांगते रशियन भाषेत, मी त्याच्याशी इंग्लिश भाषेमध्ये बोलतोय. कुठेतरी तुम्हाला भाषा कुठेच अडचण होत नाही, काम करताना तुम्ही कामामध्ये असं व्यस्त आणि ते तुम्हाला घेऊन जातं. नेक्स्ट, हा अशा पद्धतीने हे कुठलं पक्ष आहे, हा तुझा नाही माझा, हा आहे ब्लॅक बाजार.
हा ब्लॅक बाजार नावाचा सुंदर ससाणा आहे, सुंदर बाज आहे, जो आपल्या भारतात येतो आणि भारतातून तो आफ्रिकेत इस्रायलला जातो, तिथून मग तो इस्रायलकडून युरोपीय प्रदेशात जातो आणि पुन्हा तिकडून तो चायनाकडे येतो, असा वारसा घालतो, त्याचं मायग्रेशन चालतं. आणि तो हे जे दिसतात सगळे हे बाजार हे कधी कधी 10,000, 15,000, 50,000, 1,00,000, 1,50,000 या संख्येने येतात आणि त्यांना मोजण्याचं काम सारा आणि काव्य करतो. सो ते ब्लॅक बाजार साराने घेतलेला बुक आहे. नेक्स्ट हा काव्याने घेतलेला बुक आहे. दोघांचे फोटो मुद्दामी काढले की त्यांनी कॅमेऱ्यातून घेतलेले फोटो आहेत, एवढ्या लहानपणात त्यांनी कॅमेरा हँडल केलाय. नेक्स्ट हे या घरट्यामध्ये मी माझं एक स्वप्न होतं की गोल्डन ईगलच्या घरट्यामध्ये बसायचं आणि त्याच्या पिलाला हात लावायचा. काहीतरी गोष्टीमध्ये ऐकलं होतं, वाचलं होतं, मार्जिन तंत्रबद्दल त्यांचं हे बघितलं होतं. मी गुजरातला कधी राजस्थानला जायचो आणि गोल्डन ईगल बघायचो, सोनेरी गरुड खूप आकर्षण असायचं. आणि नंतर मला त्या ठिकाणी त्या गरुडाच्या घरट्यात जायचा चान्स मिळाला. त्याच्या आधीचा घेतलेला हा फोटो आहे. हा साधा कॅमेरा, ते पिक्चर कॅमेरे नसायचे, हा दीपक शिंदेचा कॅमेरा होता, त्यांनी मला दिला होता आणि त्याने काढलेला सेल्फी फोटो आहे अंदाजे, पण तो भारी आला. नेक्स्ट हा स्पॅरो आहे, तोही त्या दोघींनी हँडल केलाय. त्या स्पॅरोचे नख अतिशय तीक्ष्ण असतात, कारण ती बारीक रिंग लावण्याचं काम हे या दोघींनी केलेलं आहे त्या शास्त्रज्ञाबरोबर. एवढ्या लहानपणी यांना इतका अनुभव आलाय. नेक्स्ट हा पहिला बॉक्स मी तयार केला. हा सेकेर फॅल्कन नावाच्या ससाण्यासाठी बॉक्स तयार केला होता, कारण रशियामध्ये आणि युरोपमध्ये त्यांची संख्या कमी होत चालली आहे. तर आता आर्टिफिशियल लेस बसवत आहेत आणि मग ते बॉक्स 500-1000 असे बसवायचे होते. जवळपास आम्ही पावणे महिने ते बॉक्स काही बसवलं, झाडावर चढायचं आणि बसवायचे. नेक्स्ट सो हे मी त्या टॉपावर बसवतो, त्या गरुडाचं ते घरटं आहे आणि तिथून मग मी तुम्हाला माहिती होती ससाण्याला तो ओढत होता आणि खाली ती बघता ते घेत मग मी चालवतो. नेक्स्ट सो आपल्या रशियात सोडलेला हा स्टेपिगल कझाकस्तानमध्ये पकडला गेला रेडिओ टेलिफोन. त्याचा पहिला प्रवास रशियामधून कझाकस्तानला झाला. कझाकस्तान नंतर तो आपल्या भारतात आला. भारतामध्ये राजस्थानमध्ये आम्ही त्याला गेल्यावर सुरू केला. त्याच्यावर मी व्हिडिओ तयार केला होता. नेक्स्ट हे तिथलं रिसर्च ऑफिस आहे, त्याला नाव आहे डार्विन रिसर्च सेंटर आणि एक मोठा लेक आहे की जो तुम्हाला गुगल मॅप मध्ये आतली डाग दिसतो आणि तिथून पुढे 300 किलोमीटरवर टुंड्राचा प्रदेश चालू होतो. तर त्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र. जसं आपण केलं तसं खाली आपल्या मैत्रेय नावाचं सेंटर आहे आपल्या अंटार्क्टिकाला, तर तिथे त्या तसंच या ठिकाणी अभ्यासाचं सेंटर आहे जे जगातले लोक शास्त्रज्ञ अभ्यास करतात, डार्विन्स रिझर्व्ह म्हणून. तर त्याचंही तिथे तुम्हाला मला तुमचे कोणी मुलं असतील किंवा काय नातेवाईक असतील त्यांना संशोधन करायला तिथे जायचं असेल, व्हॉलंटरी काम करायला जायचं असेल, तिथं मी तिथं काम करतो. नेक्स्ट हा ओब्रुस्की म्हणून त्याचं नाव आहे, मिरोस्लाव हे त्याचं आडनाव आहे आणि त्याच्याकडे मी राहिलो होतो. तो आणि त्याची बायको कित्येक वर्ष ऑस्कर नावाच्या गरुडाचं संवर्धन करतात. 300 ते 400 घरट्यांचं ते दरवर्षी संवर्धन करतात, आर्टिफिशियल नेस्ट बांधतात आणि त्याच्यानंतर ते गरुड आपल्याकडे दिघीला येतात, श्रीवर्धनला येतात आणि मग त्यांचं ऑक्टोबर झालं की पुन्हा ते तिकडे त्यांच्या माहितीचे जातात, घरटं बांधतात. मग मला ही उत्सुकता होती की आपल्याकडे येणारा जो हा गरुड आहे जो मासे पकडतो, अनेक ठिकाणी व्हिडिओ तुम्ही फेसबुकला बघितला असाल, तर नेम धरून पाण्यात घुसतो, मासा पकडतो आणि परत थोडं घेऊन जातो, तोच ऑस्प्रे. त्याचा घरटा आहे त्या रशियात, पण उत्तर टोकामध्ये. सो तिथे मी ते घरटा बघायला गेलो आणि तिथे त्यांनी माझे काही रेस्क्यू फिरले आहेत त्या ठिकाणी काम केलं. नेक्स्ट अशा पद्धतीने तो कॅमेरा बसवतोय, समोर ते ऑस्प्रेचं नेस्ट आहे. नेक्स्ट मी आणि मिरोस्लाव आमच्या चेहऱ्यावर आनंदाने मी तुम्हाला सांगू शकत नाही काय. कुठल्या टोकाला तिथे नाही गाव नाही घर नाही काय नाही. माझ्याबरोबर कोण आहे, माझी काळजी घेणारा मिरोस्लाव आहे. मी भारतातून येणार म्हणून त्याला प्रचंड आनंद आहे. मला तो रशियात भेटताना यार कॉन्फिडन्स आहे. आमच्यामध्ये फक्त एक मेल झाला, मेल नंतर काही जणी एअरपोर्ट ट्रेनला बसलो होतो, म्हटलं हा भेटला तर बरा, नंतर त्या ट्रेनमधून परत येऊ आणि त्या सेंट पीटर्सबर्गला राहू आणि परत आपल्या भारताचा रस्ता पकडू. तो वेळेनुसार त्याची बायको दोघे आले होते, माझी वाट बघत होते रात्रभर. ट्रेन काहीतरी 11 तास का 16 तास लेट झाली होती. उतरल्या दोघांनी मिठी मारली आणि मग मलाही यायचं वाटलं, कारण कुठल्या टॉकावर गेलो होतो, काही तिथे घर होतं काय नव्हतं. हे रिसर्च सेंटर आहे ना, ते जवळपास मला समजा एक 700 म्हणजे गोव्याच्या पुढे जायचं आणि वाट रस्ता एकच, तो पक्का नाही, मातीचाच रस्ता आहे. तो कधी भारताखाली येईल कधी नदी खाली येईल काहीच माहिती नाही. आपण अडकू
पण त्याच्यानंतर त्याला भेटल्यानंतर आता आणि ज्या एरियात मी काम करतो तिथे मी उभा आहे ना, तिथे मी काही काळ उभा राहिलो तर ढोबळवर मी खाली खाली उडत जाणार. त्याला स्वॅम्प टायगर असं म्हणतात, दलदलीचा टायगर. तर तिथे माझा मित्र माझी काळजी घेणार आहे, हा माझा आनंद. कशासाठी त्यांनी मला बोलवले तर ते ऑस्ट्रेलियाचा टेस्ट करण्यासाठी. तोच माझं जेवण करणार आहे, तोच माझी काळजी घेणार आहे, तोच माझी राहण्याची व्यवस्था करणार आहे, मला लागणारे काही बूट आहे काय तोच देणार आहे. आणि मग हा आनंद मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. त्याच्यामुळे माझी कमाई आनंदाची काय आहे की कान काढून. नेक्स्ट हा आता आंध्रे बोथ, हा पण असा संशोधन करणारा डार्विन्स्की रिझर्वचा तो मुख्य अधिकारी आहे, मेन चीफ फॉरेस्ट कन्झर्वेटर आहे तिथला. त्याची ती फॉरेस्टची होडी. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला, मी परत आलो तो म्हटलं ग्राउंड बघतो आणि आमची बाकीची काही कामं दाखवतो. त्यांनी मला राजहंस दाखवले, त्यांचे ब्रिडिंग ग्राउंड दाखवले, मोठ्या त्या लेकला फिरवलं छान. आणि त्याला आनंद काय, त्याला काय इंग्लिश येत नाहीये, त्याला ते रशियन येते, मला त्याची काय रशियन येत नाही. मी त्याला पेपरवर काय लिहून घेतलं होतं, पण आम्ही मुख्याने संवाद साधला होता. आणि हा संवाद जवळपास आमचा 4 दिवसाचा संवाद होता, दिवस रात्र. जिथं बोट थांबेल पाण्यात तिथं झोपायचं, सकाळी पहिलं तर बर्फ असायचा, डोळ्याची ती पापणी जर वेळेत आपण हे केली तर तिथे बर्फ साठेल, असं -20 डिग्रीचं टेम्परेचर. आणि त्याच्यामध्ये आमची धमाल करायची, गरम कॉफी, तो त्याचा छोटासा स्टोव्ह आणि आमची धमाल. नेक्स्ट हा बॅकवर काम करणारा. नेक्स्ट याचं नाव ॲलेक्स, हा आपल्या महालला येणार आहे. त्याचं आता ग्रॅज्युएशन चालू आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे. त्या ठिकाणी बॅकवर संशोधन करत होता. त्याला भारतामध्ये दुर्मिळ बॅकवर संशोधन करायचं आहे. त्यांनी माझा एक बॅकवरचा पेपर वाचला होता, ऑक्सफोर्ड प्रेसने पब्लिश केलेला, पेंटेड बॅगचा. 100 वर्षानंतर ते आपल्या रायगडच्या परत पेंटेड बॅग भेटला, तर त्याच्याबद्दलचा एक पेपर आहे. आणि म्हणून त्यांनी त्या वेळी जेव्हा आलो होतो त्यावेळी म्हटलं आय हॅव सम इंडियन रिसर्चर्स पेपर आणि आय नो फ्रेंड्स आर सो आय वॉन्ट टू. आणि मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून राहिला बरोबर. आणि मग त्याच्यावर मी बॅट्स पकडण्याचं काम केलं. रात्री जायचो, मला माहिती नाही आम्ही पायात तिथं सॉन्ग टाईमवर उडत होतो, भीती असायची, पण त्याच्यावर काम करताना बघितलं का आपलं तो मुलं काम करतात. नेक्स्ट आणि ह्या आता दोघी एक हाऊसिंग सोचं रिसर्च सेंटर आहे, जिथे तालुका आणि सारा आहे. शेवटच्या दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर विरळ जरी असला त्या जागेचा, तरी प्रचंड आनंद आहे अनुभवाचा. इथं महिन्यावर आम्ही धमाल केली. त्यांना खूप चांगले मित्र थायलंडचे भेटले. अनेक लोकांनी त्यांचं कौतुक केलं, माझ्याकडे कमी त्यांच्याकडे जास्त बोलायचे. आणि असे दोघांचा शेवटचा दिवस आणि त्यांना चुकल्यासारखं वाटत होतं. म्हटलं सर आम्हाला अजून दिवस आपण करू, अजून आपण त्या थायलंडला तिकडे राहू, बँकॉकला राहू आणि परत तिकडे येऊ, ट्रेननी प्रवास करू, असं त्यांना त्यांची जरा मनात होती. नेक्स्ट